संत संग देई सादा गुण गायन आवानी हेची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे गुण गायन आवानी हेची माझी सर्व जोडी विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याची महामूर्ती वैराग्याचे ज्वलंत प्रतीक असणारे सदेह वैकुंठाला जाणारे देवमान्य संत संतमान्य संत जगमान्य संत विश्ववंदे जगद्गुरु तुकोबाराय जे वारकरी संप्रदायाचे कडक झाले ते जगद्गुरु तुकोबाराय त्यांचा आज मागणीपर प्रकरणातील अभंग तुम्हा मायबापांच्या सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल 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 जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये मागणी मागतो हेची दान दे गा देवा तुझा विसरण भावा जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये मागणं मागतायत तुम्ही आम्ही मागणी मागतो ते वेगळी मागणी मागतो जे संसारासाठी मागणी मागतात ती तुम्ही आम्ही आहेत आणि जे आपलं कल्याण झालं पाहिजे देव आपलासा व्हावा यासाठी मागणी मागतात ते म्हणजे संत मग जगद्गुरु तुकोबाराय मागणी मागतात हेची दान दे गा देवा तुझा विसरण भावा भगवंता हेच दान दे की तुझा विसर मला कधीही पडला नाही पाहिजे मग जगद्गुरु तुकोबारायांना भगवंत म्हणतात तुकोबा हे जरी दिलं तरी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तू सदैव माझ्या अंतःकरणामध्ये राहिला माझा विसर तुझा विसर मला कधीही नाही पडला तरी तुझं नामस्मरण माझ्या मुखाला आलं पाहिजे गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात भगवंता गुणगान जरी ऐकलं मुखाने तुझं भजन जरी केलं तरी मला इतकंच दे न लगे मुक्ती धन संपदा संत संग दे सदा मुक्ती धन संपदा यातलं मला काहीही नको फक्त संतांची संगत घडू दे मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मला संतांची संगत घडू दे पण भगवंता आम्हाला तू गर्भवासामध्ये जरी जन्माला घातलं तरी सुखानं घाल कारण तू जन्माला घालणारा सुद्धा तूच आहे म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणत आहेत तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गायन आवाडी हेची माझी
विठ्ठल 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 विठ्ठल. ज्या भगवंताच्या सत्तेशिवाय एक वृक्षाचं पान देखील हलू शकत नाही. रेड्याच्या मुखातून वेद बोलवणारे भगवंतच होते. निर्जीव भिंत चालवणारे भगवंतच होते. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, तुझी या सत्तेने बोलणे, तुझी या सत्तेने वेदासी 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 बोलणे. सूर्याची चालणे तुझी या बाणे, सूर्याची चालणे तुझी या बाणे, ऐसा तू जमात ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू जमात ब्रह्मांडाचा धनी. सूर्याची चालणे तुझी या बाणे, सूर्याची चालणे तुझी या बाणे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. असा भगवान परमात्मा आणि त्या भगवान परमात्म्याच्या सत्तेने तुम्ही आम्ही सर्वजण इथं कीर्तनाला जमलो आहोत. सांगू तुम्हाला, या धर्ममंडपामध्ये आपण आपल्या स्वतःच्या इच्छेनं कधीही येत नाही आणि इथं येण्यासाठी पुण्य लागतं आणि पुण्य असल्याशिवाय या धर्ममंडपामध्ये आपण कधीही येऊ शकत नाही. आपण आपल्या मनाने कधी या धर्ममंडपामध्ये येत नसतो. सपने तो हर कोई सजाते हैं, सपने तो हर कोई सजाते हैं, लेकिन हर किसी के पूरे नहीं होते, लेकिन हर किसी के पूरे नहीं होते. इस भगवान के धर्म मंडप में हर कोई आना चाहता है, इस कीर्तन के धर्म मंडप में हर कोई आना चाहता है, लेकिन आता वही है जिन्हें मेरे भगवान बुलाते हैं, जिन्हें मेरे भगवान बुलाते हैं. आपण आपल्या इच्छेनं कधी या कीर्तनामध्ये येत नसतो, कारण या कीर्तनामध्ये साक्षात भगवान परमात्मा आलेले आहे. मग भगवंताचं बोलवणं जेव्हा येतं तेव्हा आपण या कीर्तनामध्ये येत असतो. जगद्गुरु तुकोबाराय अभंगामध्ये मागणी मागतायत, हे चिदान दे गा देवा तुझा विसरण भावा. जगद्गुरु तुकोबाराय अभंगामध्ये मागणी मागतायत. मागणी कशी असावी? मागणीचे दोन प्रकार आहेत, एक उचित आणि एक अनुचित. एक आहे उचित मागणी, एक आहे अनुचित मागणी. बायकोने नवऱ्याकडे साडी मागावी, ही कसली मागणी झाली? कोणती मागणी झाली? बोला ना. बायकोने नवऱ्याकडे साडी मागावी ही कशी मागणी झाली? कोणती मागणी झाली? उचित मागणी झाली. कारण बायको नवऱ्याकडे साडी मागणार आहे, कारण तिचा हक्क आहे. पण पेरणीच्या दिवसावरती ज्या वेळेस बायको म्हणली मालक मला साडी आणा ना हो, मला दागिने करा ना हो, त्यावेळेस वल्ल्या फोकीनेच हाणावी महाराज तिला. कारण पेरणीच्या दिवसावरती केलेले दागिने हे गहाण ठेवावे लागतात आणि बिया खताची व्यवस्था लावावी लागते. ही झाली अनुचित मागणी. कारण उचित मागणी माणसाकडे असावी, आपलं मागणं उचित असावं. काही काही लोक इतकं अनुचित मागतात, इतकं अनुचित मागतात. एक बाई पावसाळ्याचे दिवस होते, स्टेशनरीच्या दुकानात गेली आणि गेल्याच्या नंतर त्या काकांना म्हणते, काका छत्री कितीला दिली हो? काका म्हणले, ताई छत्री 100ला दिली. म्हणले हो, पण काका लयच महाग होते हो, काहीतरी कमी करा ना. काका म्हणले, ताई हो करतो कमी, मी 90ला देतो, 80ला देतो. ती म्हणली, काका नका ना हो इतकं करू, इतके कमी का, इतके जास्त नका देऊ आम्हाला. फार गरीब घरातली दयेनं अंतकरण पार झरलं. काका म्हणले, ताई मला 20च रुपये नफा यात,
ताई म्हणली काका तुम्ही 80ला नका देऊ ही छत्री, मला ही छत्री 40ला द्या. अर्ध्यावर आली बाई डायरेक्ट. कारण बाईचा स्वभाव आहे ते हिसाब किताब करण्यामध्ये फार पटाईत असते. बरं झालं कीर्तनकाराला तारखा द्यायला एक मावशी नाही, गडी माणसं आहेत आपली, नाहीतर बिचारा कीर्तनकार डिझेलवरच मेला असता. म्हणून कीर्तनकाराला पाकीट ठरवण्यासाठी गडी माणसं असतात. म्हातारी काका म्हणाले ताई छत्री 80ला घ्या. ताई म्हणली काका 40ला द्या. अर्ध्यावरच यायची. काका म्हणले ताई माझेही 80 सोडा, तुमचेही 40 सोडा, छत्री 60ला घ्या. ताई म्हणे काका छत्री 30ला द्या. अर्ध्यावरच यायची. काका म्हणे ताई तुमचेही 60 राहू द्या, माझेही 30 राहू द्या, छत्री 40ला घ्या. काका अहो तुम्हाला काही पटतंय का? गरीब घरातली बाई थोडा दयन अंतकरण पाझरू द्या. काका म्हणले ताई माझेही 40 राहू दे, तुझेही 40 राहू दे, माझेही 60 राहू दे, छत्री 30ला घे. म्हणले ताई 50ला घे. ताई म्हणली काका नका ना हो असं करू. असं करत करत बाईनं छत्री डायरेक्ट 20वर आणली. काका म्हणले ताई तुमचेही 40 राहू द्या, माझेही 20 राहू द्या, तुमचेही 20 राहू द्या, माझेही 40 राहू द्या, छत्री 10ला घ्या, 20ला घ्या. तर काका म्हणले ताई तुम्हाला पटतंय का हो? तुमचंही राहू द्या, माझंही राहू द्या, छत्री फुकटच न्या. ताई म्हणले मग 2 द्या. ही बायांचा स्वभाव आहे. मागणं माणसाच्या जीवनामध्ये उचित मागणं असावं. माणसाने जीवनामध्ये उचित मागणं मागावं. जे तुम्ही आम्ही संसारिक लोक मागतात ते उचित अनुचित मागणं मागतात. जे संत मागतात ते उचित मागणं मागतात. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून माणसाने उचित मागणं मागावं. माणसाच्या जीवनामध्ये उचित मागणी जर असेल तर माणसाच्या जीवनाला जगण्यामध्ये चालना मिळते. कुणी कुणी काहीही मागतो हो. एक माणूस भगवंताला प्रसन्न केलं आणि म्हणले भगवंता मला असं काहीतरी द्या की कुणाकडेच नसेल. मग भगवंत म्हणले काय देऊ बाबा तुला? ती म्हणले अहो मला घर द्या, धन द्या, गाडी द्या. पण भगवंत म्हणले बाबा तू जर हे मागितलं तर तुझं हित होईल का? म्हणे महाराज याच्यातच तर हित आहे. भगवंता याच्यातच तर हित आहे. पण भगवंत म्हणले याच्यात हित नाही, भगवंताच्या नामस्मरणामध्ये हित आहे, भगवंताच्या चरणावरती हित आहे. पण गडीने ऐकलं नाही. माणसानं धन संपत्ती मागून घेतली पण एक ना एक दिवस आरामशीर खायचा, आरामशीर झोपायचा, ती संपत्ती नाश पावली, कमी कमी होत गेली. तसं तुमच्या आमच्या आयुष्याचं आहे, तुमच्या आमच्या जीवनाचं आहे. एक एक दिवस हा मोलाचा आहे. एक एक दिवस हा भक्तीमध्ये घालवा, भगवंताच्या नामस्मरणामध्ये घालवा. जी संपत्ती जशी कमी कमी होत गेली ना तसं आपलं आयुष्य आहे. आज जो दिवस होता तो गेला, उद्या येणार नाही तो दिवस. म्हणून माणसाने जीवनामध्ये मागणं मागावं, भगवंताला मागावं. तेच मागणं जगद्गुरु तुकोबारा अभंगाच्या प्रथम चरणात मागतात. हे चेदाना
मागणं मागतात, हेची दान देगा देवा तुझा विसर न भावा. तसं तुम्ही आम्ही मागणं मागितलं पाहिजे. एक वेळेस ज्या वेळेस कौरव आणि पांडवांचं युद्ध झालं त्यावेळेस भगवंताने युद्ध केलं, हस्तिनापुराचं राज्य पांडवांना मिळालं. कौरवांची हार झाली, कौरव नाराज होते. तुम्हाला सांगू, ज्या वेळेस आपल्यावरती संकट येतं ना त्यावेळेस फक्त भगवंताचा धावा करा. काका काकू मामा मावशी हे फक्त सुखा करता असतात. जगाचा मालक आपल्या करता धावून येत असतो. जन ही सुखाची दिल्या घेतल्याचे, जन ही सुखाची दिल्या घेतल्याचे, जन हे सुखाचे दिला घेतल्याचे, जन हे सुखाचे दिला घेतल्याचे. अंत हे काळीचे नाही कोणी, अंत हे काळीचे नाही कोणी, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. अंत हे काळीचे नाही कोणी, अंत हे काळीचे नाही कोणी, जन हे सुखाचे दिला घेतल्याचे, जन हे सुखाचे दिला घेतल्याचे. भगवंताला आठवा. सुखात काय दुःखात सुद्धा धावून येणारा माझा भगवान परमात्मा आहे. पण हे जग आहे ना ते फक्त सुखापुरतं आहे. सुखासाठी तुम्हाला बोलवेल, तुमच्या सुखात सहभागी होईल, पण दुःखात नाही. काही माणसं अशी असतात जे अग्नीसारखे असतात, लाकडांमध्ये असूनही दिसत नाहीत. जसं की अग्नी लाकडांमध्ये असूनही दिसत नाही, तसं माणसं आपल्या दुःखामध्ये दिसत नाही पण असतात. म्हणून माणसाने अशी माणसं जोडावीत की ते जीवनामध्ये आपल्या सुखात नाही तर दुःखात सहभागी होणारी माणसं आपल्या जीवनामध्ये असावी. विठ्ठल 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 विठ्ठल. हस्तिनापुराचं राज्य पांडवांना मिळवून दिलं आणि भगवंताचं काम संपलं. भगवंत रथावरती स्वार झाले आणि निघालेत. रथावरती बसणार त्यावेळेस एक आबलेचा आवाज यावा, भगवंताला हाक द्यावी, ए गोविंदा ए केशवा ए भक्त वत्सला. एका क्रूरानं ब्रह्मास्त्र सोडलाय आणि त्यानं माझी काया जडते, माझ्या गर्भामध्ये बाळ आहे छोट. भगवंता माझं रक्षण कर, माझी काया जडते. त्यावेळेस भगवंताला ती बाई हाक मारते, ती ताई हाक मारते, भगवंता माझ्यावरती फार मोठं संकट आलंय. त्यावेळेस म्हणते, जडे माझी काया लागला वनवा, 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 माझी काया लागला वनवा, जड माझी काया लागला वनवा, जड माझी काया लागला वनवा, जड माझी काया लागला वनवा. उत्तरा माता धावा करताय, भगवंता ये गोविंदा, माझ्या गर्भामध्ये एक लेकरू आहे आणि एका माईचं अंतःकरण जा. जगाचा मालकानं खाली रथाच्या खाली उतरावं आणि ब्रह्मास्त्र थांबवावं. दयेनं अंतःकरण पाझरणारा फक्त या जगामध्ये एकच माणूस आहे, तो म्हणजे भगवंत.
आणि बाळ जन्माला आलं. उत्तरा माता म्हणतायत जणे माझी काया लागला बनावा, जणे माझी काया लागला बनवा, जणे माझी काया लागला बनवा, जणे माझी काया लागला बनवा, माझी काया लागला बनवा, जड माझी काया लागला बनवा, जड माझी काया लागला बनवा, जड माझी काया लागला बनवा. सावरे के जवान माय बापा, डावरे के जवान जगाच्या मालकानं खाली उतरावं आणि एका आईच्या अंतःकरणामधलं दुःख जाणावं आणि तिच्या लेकराला वाचवावं. या जगामध्ये आपलं मरण आपल्या डोळ्यासमोर असूनही जे आपल्या लेकरासाठी जीव देण्यासाठी तयार आहे ना, फक्त या जगामध्ये एकच पात्र आहे आणि ती म्हणजे माय. उत्तरा मातेचं अंतःकरण भरून आलं. भगवंत उतरले, स्वतःच्या लेकराला पाहून ढसाढसा रडली उत्तरा माता. जणे माझी काया लागला बनवा, जड माझी काया लागला बनवा, जड माझी काया लागला बनवा, जड माझी काया लागला बनवा. भगवंत रथामध्ये स्वार झालेत, रथामध्ये स्वार झालेत आणि थोडा रथ पुढे चाललाय. तोवर कुंती मातांनी भगवंताला रथामध्ये स्वार झालेलं बघावं आणि कुंती माता म्हणतायत भगवंता रथामध्ये का बसलात तुम्ही. त्यावेळेस कुंती मातेला भगवंत सांगतायत आत्या मला द्वारकेला जायचंय ग. त्यावेळेस कुंती माता म्हणते भगवंता का. भगवंत म्हणतायत आत्या माझं काम संपलंय, मला जावं लागणार आहे. भगवंता पण का जाणार आहात. कुंती मातांनी रडावं, का चाललात भगवंता तुम्ही. चरणावरती ढसाढसा रडतायत कुंती माता. नका जाऊ भगवंता, ज्यावेळेस तुम्ही या देहातून निघाल ना त्यावेळेस या देहाला सुद्धा किंमत नाहीये. ज्यावेळेस या हृदयातला राम निघून जाईल त्यावेळेस हे देह नाशिवंत होईल. त्यावेळेस आपल्याला जगाचा निरोप घ्यावा लागेल. भगवंता तुम्ही ज्यावेळेस आमच्या घरी होतात ना त्यावेळेस असं वाटत होतं आम्ही झोपडीत नाही एका महालात राहतोय. म्हणून भगवंता तू नसल्याशिवाय या देहाला काही किंमत नाही, या जगाला काही किंमत नाही. मग का चाललात आम्हाला सोडून. चरणावरती लोळतायत कुंती माता आणि त्यावेळेस भगवंत म्हणतायत आत्या नको लोळू माझ्या चरणावरती. मी तुझा भाचा आहे, तू माझी आत्या आहे, तुझा मान मोठा आहे. त्यावेळेस भगवंत म्हणतात आत्या नको लोळू माझ्या चरणावरती. त्यावेळेस कुंती माता म्हणतायत भगवंता या आत्याच्या आणि भाषेच्या नात्यामुळं तुला तुझं मला देव पण कळालं नाही. मग काय करायची ही नाती. नको भगवंता नका जाऊ. पण भगवंत म्हणतायत आत्या माझं काम संपलंय, मला जावं लागणार आहे. रथाला येडे घालतेत कुंती माता. भगवंता नका जाऊ हो, नका सोडून जाऊ आम्हाला. आणि तू गेल्याच्या नंतर आम्ही काय करावं, कुठे शोधावं तुला. तेरा पता नहीं
लगता तेरा पता नहीं लगता भगवान कहाँ मिलता है भगवान कहाँ मिलता है भगवान कहाँ मिलता है भगवान भगवंता तू निघून गेल्याच्या नंतर कुठं पाहावं तुम्हाला कही गाव धुंडे कही नगर धुंडे गाव धुंडे कही नगर धुंडे कही गाव धुंडे कही नगर धुंडे कही गाव धुंडे कही नगर तेरा पता नहीं लगता तेरा पता नहीं लगता भगवान कहाँ मिलता है भगवान कहाँ मिलता है भगवान कहाँ मिलता है भगवान कहाँ मिलता है भगवान कहाँ मिलता भगवंता तू गेल्याच्या नंतर कुठं शोधावं तुला जाते हो छोड़ कर कान्हा कैसे जिएंगे हम बेदर्द बन गए कान्हा कैसे जिएंगे हम भगवंता तू गेल्याच्या नंतर आम्ही जीवन कसं जगावं पण भगवंत म्हणतायत आत्या माझं काम संपलंय मला जावं लागणार आहे जशी तू इथं तुला असं वाटतंय मी तू इथं राहावं मी इथे राहावं तसं अनेक भक्त माझ्या जगामध्ये आहेत ते त्यांचा सुद्धा धावा मला ऐकून जावं लागतंय पण भगवंता जात आहेत ना तर मला इतकंच द्या दुःख दुःख आणि दुःखच द्या का त्या का असं का बरं मागतीस तू भगवंताने विचारण्याच्या नंतर आत्या का बरं मागतीस तू असं त्यावेळेस कुंती मातेने दिलेलं उत्तर आहे ना ते आपल्या जीवनाला चालना देणारं उत्तर आहे भगवंता सुखामध्ये लोक आठवतात आई वडील आठवतात आणि दुःखामध्ये फक्त एकच व्यक्ती आठवते ती म्हणजे जगाचा बाप आहे भगवंता म्हणून मला माझ्या जीवनामध्ये दुःख दुःख आणि दुःख दे कारण ज्या दिवशी माझ्यावरती दुःख असेल ना तुझ्याशिवाय मला या जगामध्ये कुणीच आठवणार नाही म्हणून दुःख दे म्हणून संसारामध्ये आहात ना दुःख मागा ज्या दिवशी तुमच्यावरती दुःख येईल ना त्या दिवशी समजावं जगाचा मालक माझ्या पाठीशी आहे म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात हेची दान देगा देवा तुझा विसरण भावा कुंती मातांनी सुद्धा तेच मागितलं भगवंता हेच दान दे की तुझा विसर मला कधीच पडला नाही पाहिजे याच्यासाठी मला दुःख दे म्हणून माणसाने जीवनामध्ये दुःख मागावं सुख मागणारे या जगामध्ये सर्वच आहेत पण दुःख मागणारे या जगामध्ये कुणीही दिसणार नाही म्हणून माणसाने जीवनामध्ये दुःख मागावं दुःख मागल्याने भगवंत आपल्या जवळ राहतोय विठ्ठल 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 पण आपण भगवंताला मागत नाही सांगू तुम्हाला जर भगवंताला मागितलं तर सर्व सुखाची प्राप्ती आपल्याला होईल सुख मागून दुःख मागूनही आपण सुखामध्ये असाल सर्व सुखाचे आगर 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 सर्व सुखाचे
धर सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर. ज्या भगवंता जवळ सुख आटलेलं आहे, ज्या भगवंताकडे सुखाचा साठा आहे, त्या भगवंताला आपलंसं करा, त्या भगवंताला मागा. सुख रूपैसा दुजा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा दाढी खातो माझा पांडुरंगा दाढी खातो माझ्या पांडुरंगा दाढी खातो माझ्या पांडुरंगा दाढी खातो. भगवंतासारखं सुखरूप या जगामध्ये कोणी नाही, म्हणून दुःख मागा. दुःखामध्ये भगवंत आहे. पण आपण खरं सुख या जगामध्ये भगवंताला कधी मानत नाही. सुखरूप असणारा भगवंत आहे याला कधी कुणी मानत नाही. सांगू तुम्हाला खरं सुख आपण कशाला मागतो. या संसारामध्ये आपण सुख मानतो. पण सांगेल एक वेळेस एक बाई बसने प्रवास करत होती. बसने प्रवास करत असताना 20 किलोमीटरचं अंतर त्यांनी पुढे कापलं. 20 किलोमीटर पुढे गेलेत. बाईने नातू सोबत आणलेला होता. नातू बरोबर आणलेला आहे. कदाचित माझ्या नातवाला भूक लागलेली असेल म्हणून त्या पोराला आजी विचारते, बाळा आई पप्प्या तुला भूक लागली का रे. ते पोरग म्हणतं, आजी मला भूकच नाही लागली. 15 मिनिटं झाले पुन्हा तोच प्रश्न आजीने त्या मुलाला विचारला, बाळा तुला भूक लागली का रे. त्यावेळेस ते पोरग म्हणतं, आजी मला भूकच नाही लागली. असं करत करत 4-5 वेळेस आजीने विचारलं, पण तो पोरगा म्हणला मला भूकच नाही लागली. ज्या वेळेस 6व्या वेळेस आजीने म्हटलं, बाळा तुला भूक लागली का. शेजारच्या सीटावरती बसलेले काका म्हणतात, आजी तुम्ही लवकर निर्णय घ्या, शिरा त्या पोराला द्यायचा की मला द्यायचा. तुमच्या या शिऱ्याच्या नांदामुळं मी माझं गाव मागं सोडलं आणि पुढे चालत आलो. तसं तुमच्या आमच्या जीवनाचं चालू आहे. सुखाच्या आशेमध्ये आपण जगतोय, संसारामध्ये जगतोय. मला या एक ना एक दिवस सुख भेटेल, एक ना एक दिवस मला या संसारात सुख भेटेल. पण नाही भेटत त्या संसारामध्ये सुख. असा एक एक दिवस आपला निघून जातोय. त्या माणसानं जसं मागचं गाव सोडलं, त्या जिथे उतरण्याचं ठिकाण होतं ते गाव सोडलं आणि पुढे निघाला. तसं तुमच्या आमच्या जीवनाचं चालू आहे. जो माणूस त्या गावावर उतरणार होता ते म्हणजे भगवंताचं दार आहे. भगवंताला शरण जाण्याची वेळ आहे. आणि त्यावेळी जर आपण शरण गेलो नाही तर त्या माणसासारखी आपली व्यथा होणार आहे, आपलं जीवन तसं होणार आहे. म्हणून माणसाने वेळेवरती परमार्थ करावा. विठ्ठल 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 म्हणून जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, हेची दान देगा देवा तुझा विसरण भावा. भगवंता हेच द्या की तुमचा विसर मला कधीही पडला नाही पाहिजे. मग मागावं भगवंताकडे आपण की भगवंता तुझा विसर मला कधीही पडला नाही पाहिजे. पण आपण ते मागत नाही. आणि ज्या वेळेस तुम्हाला असं वाटेल भगवंता आपला व्हावा, हा संसार नकोय, त्यावेळेस साक्षात जगाचा मालक तुमच्या जवळ आल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या संकट काळी तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. ज्या वेळेस दुर्योधनाने दुःशासनाला सांगितलं, दुःशासना जा द्रौपदीला सांग तुझे पती युद्धामध्ये हारलेले आहेत, पणामध्ये हारलेले आहेत. तू आता दुर्योधनाची पट्टराणी होणार आहेस. गेला जसं एक वाघ जसा हरणीवरती झडप घालतो ना, तसं दुर्योधनाने सांगितल्यानंतर दुःशासनाने झडप घातली. द्रौपदी मातेचे केस धरलेत आणि सांगितलं, तुला दुर्योधनाने बोलवलेलं आहे. हात जोडते द्रौपदी माता, भाऊजी एका वस्त्रावर आहे मी, कशी येऊ. मी एक प्रतिव्रता आहे, मी नाही येणार. दुःशासन परत आला आणि सांगितलं, दुर्योधना द्रौपदी अशी म्हणते. आणि त्यावेळेस
दुःशासनाला सांगितलं, दुःशासना बघतोस काय, केस धरून तिला सभेमध्ये ओढत आण. त्यावेळेस द्रौपदी मातेला केस धरून सभेमध्ये ओढत आणलं, केस धरलेत. सभेमध्ये आल्याच्या नंतर द्रौपदी माता सर्वांच्या तोंडाकडे पाहते, कोण येईल मला वाचवायला? माझा भीम तरी येईल, माझा अर्जुन तरी येईल. पण सगळ्यांचा नाईलाज झालेला होता, कुणी आलं नाही. द्रौपदी माता सर्वांच्या तोंडाकडे बघते, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, हीच आपल्या घराची परंपरा आहे का? एका पतिवरती हात उचललाय. वस्त्रहरणाची गोष्ट आली तरी सुद्धा तुम्ही एक जागी ठाम आहात, काहीतरी निर्णय घ्या. पण कुणी आलं नाही. आणि त्यावेळेस द्रौपदी मातेला कळालं की आता कुणी येणार नाही, जगाच्या मालकाचा धावा आपल्याला करावा लागेल. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेचा राया, कोठे गुंतला द्वारकेचा राया, कोठे गुंतला द्वारकेचा राया, कोठे गुंतला द्वारकेचा राया. द्रौपदी माता धावा करते, ये गोविंदा, ये केशवा, ये भक्तवत्सला नारायणा, लवकर धाव घे, तुझ्या एका भक्तावरती संकट आलंय. गोविंदा, ये नारायणा, लवकर धाव घे. द्रौपदी माता हाक मारताय. ज्यावेळेस द्रौपदी मातेचा धावा ऐकला, जगाचा मालक जेवत होता. जेवणाचं ताट बाजूला सारावं आणि गरुडाला बोलवा, गरुडा लवकर ये. भगवंत गरुडावर स्वार झालेत, निघालेत. पण गरुडाचा वेग कमी वाटला. भगवंत स्वतः पळत आलेत. द्रौपदीचं वस्त्रहरण सुरू झालं. त्यावेळी द्रौपदी माता म्हणताय, वेड का सकया लावी येला, वेड का सकया लावी येला. द्रौपदी माता म्हणते, भगवंता इतका वेळ का लावला? कोठे गुंतलासी द्वारकेचा राया, कोठे गुंतलासी द्वारकेचा राया, कोठे गुंतला द्वारकेचा राया, कोठे गुंतला द्वारकेचा राया. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेड का सकया लावी येला, वेड का सकया लावीला. दीनानाथ वीर सांभाळिया पुले, दीनानाथ वीर सांभाळिया पुले. द्रौपदी मातेने धावा केला, जगाचा मालक आला. जगाच्या मालकाने यावं, इतक्या साड्या पुरवाव्या, इतक्या साड्या पुरवाव्या, साड्यांचे ढीग लागावे. तर वस्त्रामध्ये द्रौपदी माता सुद्धा दिसत नव्हते. इतक्या साड्या जगाच्या मालकानं पुरवल्या.
999 साड्या जगाच्या मालकानं पुरवल्या. मला सांगायचं काय आहे, ज्या वेळेस तुम्ही भगवंताला म्हणाल हेची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा, ज्या वेळेस तुझा विसर मला पडेल त्यावेळेस हा देह देह नाही राहणार, हा देह मृत देह म्हणून त्यावेळेस स्वीकारला जाईल, देवाच्या दारामध्ये उभा राहील. म्हणून भगवंताला मागावं हेची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा. हे जगद्गुरु तुकोबाराय मागतात. आणि तुमचं आमचं मागणं हेची दान दे गा देवा शेजाऱ्याला रोग व्हावा, हे तुमचं आमचं मागणं आहे, हे संसारिक जीवाचं मागणं आहे. दुसऱ्याचं कसं बरं चाललंय, याचं कसं वाटोळं करायचं हे तुम्हाला आम्हाला जमतंय, पण जगाच्या मालकाला नाही, साधू संतांना नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात भगवंता मला द्यायचंच आहे तर हेच दे, हेची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा. तुझा विसर झाला नाही तरी चालेल, पण भगवंता एवढंच दे की तुझं नामस्मरण हे सदैव माझ्या मुखाला आलं पाहिजे. अभंगाचं दुसरं चरण. जगद्गुरु तुकोबाराय मागतात गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. जगद्गुरु तुकोबाराय मागतायत आवडीनं भगवंताचं भजन करेल हेच माझ्या जोडीला राहू द्या भगवंता. आणि ज्या दिवशी तुम्ही भगवंताचं नामस्मरण या आवडीनं कराल, तातडीने कराल, त्या दिवशी एक नाही हजारो दुःशासन झाले ना तरी सुद्धा तुमचं कोणी वाकडं करू शकणार नाही. फक्त भगवंताचं नामस्मरण हे आवडीनं घ्यावं. हजारो दुर्योधन होऊ द्या, तुमचं एकही जण वाकडं करू शकणार नाही. आणि सर्व भावांना माझी विनंती आहे की जशी तुम्ही तुमच्या बहिणीसाठी एक वाघ आहात ना, जसं तुम्ही तुमच्या बहिणीसाठी एक वाघ आहात तसं दुसऱ्याच्या बहिणीला पाहून कुत्रे नका होत जाऊ, जसं की दुर्योधनासारखी कुत्र्यासारखं बघत नका जात जाऊ त्या बहिणीला. स्वतःची बहिणीसाठी आपण वाघ म्हणून घेतो, मग दुसऱ्याच्या बहिणीसाठी कुत्र का बनतो. म्हणून माणसाने जीवनामध्ये जशी स्वतःची बहीण आहे तशी दुसऱ्याच्या बहिणीला पाहावं, त्या नजरेनं पाहावं. आजकालच्या या कलियुगामध्ये हजारो दुर्योधन जन्माला आले, म्हणून आपल्या बहिणीला परस्त्रीला सुद्धा आपलं मानावं. अहो आपण का मानू नये. या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज या देशाचा राजा, त्याच्या समोर एका स्त्रीला नजराना म्हणून आणावं, ती एका दुश्मनाची बहीण आहे. पण माझ्या राजाचा स्वाभिमान जीवनामध्ये घ्या, जगणं शिकवेल माझ्या राजाचं चरित्र. कशी होती ती स्त्री, काळ्या रात्री चमकत होत तिच्या रूपाचं उन्हा,
तिच्या रूपाचं उन्हा अशीच देखणी होती एका सुभेदाराची सुना 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 काळ्या रात्री चमकत होत तिच्या रूपाचं उन्हा काळ्या रात्री चमकत होत तिच्या रूपाचं उन्हा अशीच देखणी होती एका सुभेदाराची सुना अशीच देखणी होती एका मुसलमानाची सुना अशीच देखणी होती एका सुभेदाराची सुना अशीच देखणी होती एका मुसलमानाची सुना त्याच गृहिणीला आई म्हणाला त्याच गृहिणीला आई म्हणाला ओ त्याच गृहिणीला आई म्हणाला राजा तो शुरवान राजा तो शुरवान छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून आनंदानं नांदत होती हिंदू मुसलमान म्हणून आनंदानं नांदत होती हिंदू मुसलमान म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान बांधत होता मंदिर तेथे बांधत होता मस्जिद अशाना राजा पुतळ्यापाशी अजून दुखत शीश अशाना राजा पुतळ्यापाशी अजून दुखत शीश अशाना राजा पुतळ्यापाशी अजून दुखत शीश त्याच गृहिणीला आई म्हणाला ओ त्याच गृहिणीला आई म्हणाला राजा तो शुरवान राजा तो शुरवान म्हणून आनंदानं नांदत होती हिंदू मुसलमान म्हणून आनंदानं नांदत होती हिंदू मुसलमान म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान म्हणून माझ्या राजाचा आदर्श ह्या जीवनामध्ये जसं आपण आपल्या बहिणीला किमतीचं समजतो तशी दुसऱ्याची बहीण सुद्धा किमतीची जगद्गुरु तुकोबाराय मागतायत ज्या जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये साक्षात माझ्या राजाने बसावं मग तुम्ही आम्ही का बसू नयेत गाडीवरती नाव टाकून कपडावरती चंद्रकोर लावून कुणी छत्रपती शिवाजी महाराज होत नसते या रस्त्याला जिजामातांचं नाव त्या रस्त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव त्या रस्त्याला स्वामी विवेकानंदांचं नाव दादा या रस्त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव त्या रस्त्याला जिजामातांचं नाव स्वामी विवेकानंदांचं नाव नका देऊ ती व्यक्ती ज्या विचाराने चालले ना त्या वाटेने आपण चाला नक्कीच आपलं जीवन सफल होईल त्या विचाराने आपण जगावं म्हणून दुसऱ्याच्या बहिणीला आपण आपल्या बहिणीप्रमाणे वागावं ज्या या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपण राहतोय त्या महाराष्ट्रातल्या राजाने जसा आदर्श सांभाळला ना जशी मर्यादा सांभाळली तशी मर्यादा आपल्याला सांभाळायची जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत गुण गाई ना आवडी हेची माझी सर्व जोडी भगवंता तुझं गुणगान ही मी आवडीनं करेल कारण आजच्या या कलियुगामध्ये जो भगवंताचं नामस्मरण करेल तोच टिकेल महाभारताचं युद्ध झालं महाभारताचं युद्ध झाल्याच्या नंतर 5 पांडव भगवंताकडे गेले आणि भगवंताकडे गेल्याच्या नंतर भगवंताला विचारतायत भगवंता इतकं महाभारताचं युद्ध झालेलं आहे मग येणारं युग हे कसं आहे येणाऱ्या कलियुगामध्ये काय घडणार आहे त्यावेळेस भगवंत म्हणतात 5 पांडवांनो मी तुम्हाला सांगत नाही प्रत्यक्षात दाखवतो तुम्ही 5 पांडव 5 दिशेने जा तुम्हाला जे आश्चर्य दिसतील ते आश्चर्य बघून माझ्याकडे या 5 पांडव सांगितल्याप्रमाणे रस्त्याने निघाले पहिलं आश्चर्य बघितलं भीमदादांनी आश्चर्य बघितलं भगवंताचं वाहन गरुड आहे पंखावरती वेद दिलेले पण तोंडामध्ये मासाचा तुकडा आहे कसंही आश्चर्य येणारा कलियुग हे कसं असणार आहे दुसरं आश्चर्य बघितलं अर्जुनानं आश्चर्य बघितलं की नुकतीच मेलेली गाय आहे आणि त्या गायीचं वासरू जसं उठलं तसं त्यानं जन्मदात्या आईला लात मारली कसंही आश्चर्य येणाऱ्या कलियुगामध्ये काय घडणार आहे येणारा कलियुग हे कसं असणार आहे
तिसरं आश्चर्य बघितलं धर्मराजाने आश्चर्य बघितलं, 2 जुड्या बहिणीसारख्या विहिरी आहे, पण दोघांमध्ये फरक एवढा आहे, एकीचं पाणी हे अगदी तुडुंब भरलेलं आहे पण ते खारट आहे, आणि एकीचं पाणी हे अगदी तळाशी आहे पण ते गोड आहे. कसंही आश्चर्य, जुड्या बहिणीसारख्या 2 विहिरी आहे पण त्यातला फरक असा का? कसं येणार आहे कलियुग? कलियुगामध्ये काय घडणार आहे? चौथं आश्चर्य बघितलं सहदेवांनी आश्चर्य बघितलं, 2 तोंडाचा हत्ती आहे. इतकं मोठं महाभारताचं युद्ध झालं, त्या युद्धामध्ये मी 2 तोंडाचा हत्ती काही बघितला नाही. पण कसंही आश्चर्य, येणाऱ्या कलियुगामध्ये काय घडणार आहे? चौथं आश्चर्य बघितलं नकुलानं. 5वं आश्चर्य बघितलं नकुल रस्त्याच्या वाटेने जात होते. सवयीप्रमाणे भगवंताचं नाम मुखाला येत होतं, भगवंताचं नामस्मरण करत करत जात होते. आणि पुढं मोठा डोंगर दिसला आणि त्या डोंगरावरचा दगड जसा कोसळला तसं नकुलाला वाटत होतं, मी इथंच गतपान होतो का, इथंच माझा जीव जातो का? पण सवयीप्रमाणे भगवंताचं मुखाला नाम असल्या कारणानं तो दगड एका वाढलेल्या काडीनं थांबला. हे भगवंताच्या नामाचं वैशिष्ट्य आहे. 5 आश्चर्य बघून 5 पांडव भगवंताकडे गेलेत आणि गेल्याच्या नंतर भगवंताला म्हणतात, भगवंता कसंही आश्चर्य. भीमदादा म्हणतायत, भगवंता कसंही आश्चर्य, प्रत्यक्ष तुझं वाण गरुड आहे, पंखावरती वेद लिहिलेले पण तोंडामध्ये मासाचा तुकडा. भगवंत म्हणतायत, भीमा हे येणार आहे कलियुग, हे असंच आहे. या कलियुगामध्ये गातात ज्ञानेश्वरी मुखोगत असणार, भगवंताचं नामस्मरण हे मुखोगत असणार, पण तोंडामध्ये मांस भक्षण करण्याचं पाप लोकांच्या डोक्यावरती असणार आहे. कारण येणारं कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये असंच घडणार आहे. दुसरं आश्चर्य बघितलं होतं अर्जुनानं आश्चर्य बघितलं, नुकतीच मेलेली गाय आहे आणि त्या गायीचं वासरू जसं उठलं तसं त्यानं जन्मदात्या आईला लाथ मारली. कसंही आश्चर्य, येणाऱ्या कलियुगामध्ये काय घडणार आहे? त्यावेळेस भगवंत सांगतात, अर्जुना कलियुगातल्या आई वडिलांनी कितीही संस्कार लावू दे, पण म्हातारपणी त्या आई वडिलांचे पाय दाबण्याच्या ऐवजी त्यांच्या डोक्यावरती पाय ठेवणार आहे, कारण येणारं युग हे कलियुग आहे, कलियुगामध्ये असंच घडणार आहे. तिसरं आश्चर्य बघितलं होतं धर्मराजाने आश्चर्य बघितलं, 2 जुड्या बहिणीसारख्या विहिरी आहे पण दोघांमध्ये फरक एवढा आहे की एकीचं पाणी हे अगदी तुडुंब भरलेलं आहे पण ते खारट आहे, आणि दुसरीचं पाणी हे अगदी तळाशी आहे पण ते गोड आहे. भगवंता कसलंही आश्चर्य, येणाऱ्या कलियुगामध्ये काय घडणार आहे? त्यावेळेस भगवंत सांगतात, धर्मा येणारा युग हे कलियुग आहे आणि कलियुगामध्ये पापी नास्तिक क्रूर माणसं हे जास्त असणार आहे आणि साधू संत हे थोडीच असणार आहे, पण जगाचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही, कारण येणारा युग हे कलियुग आहे, कलियुगामध्ये असंच घडणार आहे. चौथं आश्चर्य बघितलं होतं सहदेवांनी आश्चर्य बघितलं, 2 तोंडाचा हत्ती आहे. इतकं मोठं महाभारताचं युद्ध झालं भगवंता, त्या युद्धामध्ये 2 तोंडाचा हत्ती काही नव्हता, पण इथं काय? त्यावेळेस भगवंत उत्तर देतात, सहदेवा येणारा युग हे कलियुग आहे आणि कलियुगामध्ये अशीच माणसं जन्माला येणार आहे. तोंडावरती तुला गोड बोलतील, तोंडावरती तुझी वाहवा करतील, पण तू 5 पाऊल पुढे गेल्यानंतर तुझी निंदा केल्याशिवाय राहणार नाही, कारण येणारं युग हे कलियुग आणि कलियुगामध्ये असंच घडणार. 5वं आश्चर्य बघितलं होतं नकुल रस्त्याने जात असताना सवयीप्रमाणे भगवंताचं नाम मुखाला येत आहे आणि डोंगरावरचा जसा दगड कोसळला तसा नकुलाला वाटत होतं, मी इथंच गतपान होतो का? पण भगवंता सवयीप्रमाणे तुझं नामस्मरण मुखाला आलं, तो दगड एका वाढलेल्या काडीनं थांबला. कसलंही आश्चर्य, या कलियुगामध्ये काय घडणार आहे? त्यावेळेस भगवंत म्हणतायत, नकुला येणारा युग हे कलियुग आहे आणि कलियुगामध्ये जो भगवंताचं नामस्मरण करेल, जो भगवंताचं ध्यान करेल, त्याचाच उद्धार ह्या कलियुगामध्ये होणार आहे. इतकं श्रेष्ठ भगवंताचं नामस्मरण आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. भगवंताला मागणं मागतात, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. जगद्गुरु तुकोबारायांना म्हणतात भगवंत, तुकोबा
मला मागितलं, माझं नामस्मरण मागितलं, मग तुम्ही तुमच्यासाठी काहीतरी घ्या ना. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की भगवंता मला काहीही नको, फक्त संतांची संगत घडू दे. अभंगाचं 3रं चरण. न लगे मुक्ती आणि संपदा, न लगे मुक्ती आणि संपदा, न लगे मुक्ती आणि संपदा, न लगे मुक्ती आणि संपदा. न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा. संता सांगा देई सदा, संता सांगा देई सदा. सग गग सम मम सम, मद गद निध पम गरे सा. सग गग सम मम सम, मद गद निध पम गरे सा. निस निस धनि धनि पद पद मप मप गम गम रे गरे गम गरे सा. निस निस धनि धनि पद पद मप मप गम गम रे गरे ग पम गरे सा. संता संगा देई सदा, संता संगा देई सदा. वाणी नावडी गुणकारी आवडी, तुझे गुण गाई नावडी, गुणकारी आवडी. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. तुकोबाराय म्हणतात, जगद्गुरु तुकोबाराय धन घ्या ना. त्यावेळी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, द्रव्याची या मागे कळी काढाचा लाग, म्हणून या संग खोटा त्याचा. जे धन मागत नाही ते संत असतात, आणि जे धन मागतात ते कीर्तनकार असतात. विठ्ठल 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 विठ्ठल. तुम्ही आम्ही संसारिक लोक भगवंताला धन मागतात. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मला धन नकोय, मग काय पाहिजे? मग संपदा घ्या. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, संपदा सोहळा नावडे मनाला, लागला ठकडा पंढरीचा. मग मुक्ती घ्या. तुमचा आमचा परमार्थ हा मुक्तीसाठी चाललेला आहे. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्हाला मुक्ती सुद्धा नको. तुका म्हणे मुक्ती परनेली नोवरी, येथे दिवस चारी खेडी मेळी. आम्हाला मुक्ती सुद्धा नकोय, मग आम्हाला संतांची संगत हवी. का म्हटले असतील जगद्गुरु तुकोबाराय? कारण जगद्गुरु तुकोबारायांना माहिती होतं संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर आपल्या जीवनाचं कोटी कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. संतांची संगत फार महत्वाची आहे. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत सजेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी. अच्छी बनेगी तेरी किस्मत सजेगी. संतन के संग लाग